राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। आज सोमवार दिनांक 11 ऑगस्ट आज नमोचा 7वा हप्ता मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली। शेतकऱ्यांना खूप वाट पाहावी लागली। खरं म्हणजे नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता या दोन्ही हप्ते म्हणजे 2000 अधिक 2000 असे टोटल 4000 रुपये तुमच्या बँकेत 2 ऑगस्ट रोजीच येणार होते। परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना फक्त पीएम किसानचेच म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी 2000 रुपये या ठिकाणी मिळाले होते। त्यामुळे शेतकरी आता नमो शेतकरी सन्मान योजनेची प्रतीक्षा करू लागलेत। पण नमो शेतकरी योजनेचा त्या ठिकाणी 7वा हप्ता 2000 रुपये नेमका कधी येणार यावरती सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे की आज पाहायला गेले तर आज सोमवार आहे आणि उद्याची तुम्ही मंगळवार देखील आहे उद्या आणि 16 जिल्ह्यामध्ये जे जे शेतकरी राहतात त्याच्या खात्यावरती आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आणि हे पैसे 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना हे पैसे वाटप करणार असल्याची सगळ्यात मोठी घोषणा या ठिकाणी राज्य सरकारने देण्यात आलेली आहे। आज राज्यातील 16 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली। त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये उरलेल्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, आज काल परवा दिवशी पाठीमागच्या 2 दिवसाच्या पाठीमाग रक्षाबंधन होते। त्यानंतरचा पुढचा दिवस लागला रविवारचा आणि आज आहे बरोबर सोमवार आणि या ठिकाणी तुम्ही पाहायला गेले तर नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। सरकारने रक्षाबंधन दिवशीच त्या ठिकाणी 2000 रुपयेचा सोडण्याचा विचार केला होता, परंतु रक्षाबंधनची सुट्टी होती। त्यानंतरचा काल गेला म्हणजे रविवार गेला आणि आज सोमवार आहे आणि सोमवार लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे सोडण्याची दाट शक्यता आहे। आप तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी दाट शक्यता वर्तवण्यात देखील आलेली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार नाही असं खरोखर अपडेट आता समोर आले आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळाला त्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। याचं नेमकं कारण काय, सरकारने काय सांगितले बघा। आता मागचा जो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता तुम्हाला शेतकऱ्यांना दिला होता त्यामध्ये खूप सारे शेतकऱ्यांनी घोटाळे केल्याचे सरकारला आता लक्षात आलेलं आहे। यामध्ये असे पण काही शेतकऱ्याला आढळलेत ज्यांची स्वतःची जमीन पण नाही आणि शेतकरी योजनेचा 2000 रुपये या ठिकाणी 6व्या हप्त्याचा लाभ घेतलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 6व्या हप्त्यामध्ये भरपूर सारे घोटाळे झाल्यामुळे आता सरकार देखील लक्षात आलेलं आहे। सरकारच्या लक्षात आल्यामुळं काही कडक नियम आणि काही कागदपत्रे तुम्हाला 7वा हप्ता म्हणजे आज जमा होण्याच्या अगोदर तुम्हाला काही सरकार तुम्हाला कागदपत्र देखील मागू शकतं। ते कोणकोणती कागदपत्रे ते देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे कोणकोणते नियम लावलेत याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आता तुम्हाला कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हा हप्ता सोडण्यात आलाय, कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे म्हणजे त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही हे सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊया। मागच्या वेळी जो 6वा हप्ता मिळाला होता त्यामध्ये अनेक असे शेतकरी आहेत ज्याची स्वतःची जमीन देखील नाही तरी पण तो या योजनेचा लाभ घेतले होते। आता जवळजवळ 5 ते 6,000 शेतकरी चुकीच्या मार्गाने स्वतःची जमीन नसताना 6व्या हप्त्याचा लाभ घेतल्यानंतरच मागच्याच वेळी सरकारला आढळलं की अनेक शेतकऱ्यांना यामधून बाहेर काढलं जाणार आहे। या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता उद्या खात्यावर येणार नाही असं देखील सरकारनं स्पष्टपणे सांगण्यात आलंय। पण आता कोणते असे 5 ते 4 प्रकारचे नेमके शेतकरी आहेत त्या तुम्हाला नमोचा हप्ता येण्यासाठी याद्या सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये पहिली यादी पात्र शेतकऱ्याची असेल, दुसरी यादी सरकारनं अपात्र केलेल्या शेतकऱ्याची असेल। त्यामुळे तुम्ही अपात्र यादीमध्ये गेला तर तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। आता बघा, आता या यादीसाठी पात्र व्हायला नेमकं तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा जो आज हप्ता मिळणार आहे तर तो तुमच्या खात्यामध्ये येणार का, तुम्ही पात्र यादीमध्ये जाणार का, सर्वांनी लक्षपूर्वक हा व्हिडिओ 2 मिनिटे वेळ काढून बघायचा आहे। बघा, जर तुम्ही या यादीमध्ये असाल तर तो तुम्हाला या शेतकरी योजनेचा लाभ आज सोमवार दिनांक तुम्हाला तुम्हाला मिळणार आहे। कदाचित तुम्हाला उद्या देखील मिळू शकतो। आता या दिवशी तुम्हाला पाहायला गेलं तर या ठिकाणी वर्तवण्यात आले तुमच्या बँकेच्या खात्यावरती
या 16 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुमच्या बँकेचं खातं सरकारने सांगितले, जर सरकारी बँकेत असेल सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. ते बघा, तुमच्या बँकेत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा SBI मध्ये असेल, म्हणजे तुम्हाला म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा SBI ही एकच बँक आहे, तर या बँकेत तुमचं शेतकऱ्याचं खातं असेल तर लवकरच या बँकेमध्ये देखील पैसे सोडले जाणार आहेत. आता बघा, मागच्या 6व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये याच बँकेत सर्वात पहिल्यांदा आलेले होते. त्यानंतर दुसरी बँक सांगण्यात आले ती म्हणजे महाराष्ट्र बँक. जवळजवळ 90% शेतकऱ्याने या महाराष्ट्र बँकेत खातं उघडलेलं आहे आणि महाराष्ट्र बँकेचं ज्या शेतकऱ्याचं खातं आहे त्यामध्ये PM किसान योजनेचा हप्ता देखील जमा झाला असेल 2 ऑगस्टला आणि मागचा नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता देखील जमा झाला होता. जे काही हप्ते येतात ते महाराष्ट्र बँकेत देखील सगळ्यात अगोदर पहिल्यांदा येत असतात. त्यामध्ये तुमचं शेतकरी मित्रांनो या बँकेत खातं असेल तर तुमच्या बँके मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा नमो शेतकरी सन्मान योजनेचा पैसे जमा झाला SMS आलाय का लवकरात लवकर चेक करून घ्या. आता दुसरं बँक आहे ते म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये देखील सगळ्यात अगोदर पैसे येणार आहेत. त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये देखील लवकर पैसे येणार आहेत अशी माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे. आता बँक ऑफ इंडियात देखील सगळ्यात पहिल्यांदा पैसे येत असतात. त्यामुळे आता आजच सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत लवकरच पैसे सोडले जातील अशी माहिती सरकारकडून आता सांगण्यात आलेली आहे. आता बघा, दुसरी बँक बघूया मित्रांनो, तो म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया पहिली, नंतर बँक ऑफ इंडिया पहिली, पोस्ट ऑफिस पहिली, त्यानंतर दुसरी बँक आहे ते म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक. जिल्हा मध्यवर्ती जवळजवळ आपण सर्व सरकारी योजनांचा लाभ घेत असतो आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचे देखील पैसे सोडले जाणार अशी माहिती देखील सरकारने सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे जवळजवळ 70 ते 80% शेतकऱ्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेत खातं असतं आणि या खात्यावरती देखील लवकर पैसे सोडले जाणार अशी माहिती आता सरकारकडून आलेली आहे. आता तुम्ही PM किसान योजनेचा 2000 रुपयाचा हप्त्याचा लाभ घेतला असेल आणि त्याच्यावरती तुम्हाला तशा प्रकारे मेसेज देखील आलेला असेल, तशा प्रकारे नमो शेतकरी योजनेचा 7व्या हप्त्याचा देखील 2000 रुपये जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी आज दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत तुमच्या मोबाईलवरती येऊ शकतो आणि तुमच्या शेतकऱ्यांना हा हप्ता लवकरच आज दिला जाणार आहे अशी सगळ्यात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे. मग आता कोणकोणत्या शेतकऱ्याला हा हप्ता मिळणार नाही आणि कोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही हेच आपण या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पाहणार आहोत. आता बघा, तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचे 6वे हप्ते घेतले असेल, आतापर्यंत 6 हप्ते घेतले असेल, म्हणजे तुम्ही 12,000 रुपये तुम्हाला आतापर्यंत पोहोचले असतील तर तुम्ही लक्षपूर्वक व्हायचं आहे. त्यातल्या जर तुम्ही बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँक असेल, पोस्ट बँक असेल, नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, या चारपैकी कोणत्याही बँकेत तर सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. आता बघा, 5 प्रकारचे शेतकरी वगळण्यात येणार असल्याचे नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावरती आज 11 ऑगस्ट रोजी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पहिल्यांदा आज आपण पाहूया कोणत्या 5 प्रकारच्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता या शेतकऱ्यांना मिळणार नाही. आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही ते देखील पाहून घ्या. पहिला प्रकार त्यामध्ये या ठिकाणी सांगण्यात आला तो म्हणजे ज्या शेतकऱ्याने अजून पण स्वतःच्या बँकेचं खातं आधार कार्डला जोडलेलं नाही, तर हे लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला बँकेचं खातं आहे ते आधार कार्डला जोडून घेणं अतिशय गरजेचं आहे. तर तुम्हाला काय होतं, ते खात्यात तुम्हाला जमा होतील पण थोड्या वेळ तुम्ही आधार कार्ड लिंक केलेलं नसेल तर तेच पैसे माघार जाण्याची देखील दाट शक्यता आहे अशी माहिती देखील सरकारकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड आहे ते आधार कार्ड लिंक करून घेणं अतिशय गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. त्या शेतकऱ्यांना आता ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं नाही त्यांना नमोचा हप्ता मिळणार नाही असे सक्त निर्देश देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे एका भाषणामध्ये शेतकऱ्यांना सांगितलं होतं. ज्या शेतकऱ्यांनी अजून पण बँकेला आधार कार्ड जोडलेले नाहीत अशा शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ बँकेमध्ये मिळणार नाही, कारण आधार कार्डच्या नंबरवरच आता त्या ठिकाणी पैसे पाठवत असतात. आधार कार्डला तुम्ही बँकेत कसं जोडलं जात नाही तर अशा शेतकऱ्यांना या बँकेमध्ये पैसे येत नसतात असं सरकारच्या माध्यमातून त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं. त्यामुळे जर तुम्ही बँकेचं खातं जोडला नसेल तर तुम्ही या ठिकाणी लवकर नमो शेतकरी योजनेसाठी अपात्र ठरू शकता. आता बघा, दुसरी पात्रता सांगण्यात आली ते म्हणजे यामधून लाखो शेतकरी अपात्र होणार आहेत. तुमच्याकडे पिवळे केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही आता अपात्र होणार आहे. तुम्हाला वाटत असेल की कसं काय अपात्र होणार, तर त्याचं कारण सुद्धा आता समोर आलंय. आता ज्या शेतकऱ्यांनी आता त्या ठिकाणी पिवळे किंवा केसरी रेशन कार्डची EKYC केलेली नसेल, म्हणजे तुम्हाला 2 महिन्याच्या पाठीमागे सरकार ओरडून सांगत होतं तुम्ही या ठिकाणी रेशन कार्डची EKYC करा, परंतु ज्यांनी EKYC केलं नाही त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही.
असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। बघा आता त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलंय की तुम्ही आता त्या ठिकाणी मोफत गहू तांदूळाचा लाभ या रेशन कार्डवरती मिळत असतो। यावरती ई-केवायसी केलेली पाहिजे। तुम्हाला आता हप्ता येणार आहे नमो शेतकरी सन्मान योजनेचा। तसेच पुढचा प्रकार आहे त्यामध्ये सुद्धा लाखो शेतकरी अपात्र होणार आहेत। ते म्हणजे सरकारला जो मागचा नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळालाय, सर्व शेतकऱ्यांनी त्यामध्ये सरकारच्या चौकशीत असं पण आढळून आले की आपल्या राज्यात सर्वांनी लक्ष द्या, आपल्या राज्यात उत्तर प्रदेश असेल, त्या ठिकाणी मध्य प्रदेश असेल, कर्नाटक असेल, तर या सर्व राज्यातील जे शेतकरी आहेत ते काम करण्यासाठी आपल्या राज्यामध्ये येत असतात आणि 1-2 वर्ष राहतात आणि त्यांची जमीन नसताना सुद्धा ते काय करतात, कॅनलची साईडची जमीन, सरकारच्या रस्त्याकडची जमीन, सरकारची जमीन आणि जी गायरांची जमीन असते त्या सरकारची जमीन ते आतून खोटे कागदपत्र काढून जसं त्या ठिकाणी सरकारला त्या ठिकाणी फसवून त्यांनी आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे खूप सारे पैसे घेतल्याचं सरकारला आता आढळून आलेलं आहे। त्यामुळे अशा शेतकऱ्याची कठोर चौकशी होऊन त्यांच्यावर रितसरपणे कारवाई होणार आहे, अशी माहिती देखील आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी देण्यात आलेले आहे। आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता अजिबात काय सांगितले दत्तामामा भरणेंनी पण काय सांगितले बघा, आता तुम्ही जे चुकीच्या पद्धतीने कागदपत्र देऊन ज्याच्यावर की नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतलेला आहे त्याच्यावर रितसर कारवाई होणार आहे, अशी माहिती देखील दत्तामामा भरणे यांनी देण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्ही स्वतःची जमीन कमीत कमी 2 एकर तर पाहिजेच असा नियम कृषी मंत्र्यांनी आता काढण्यात आलेला आहे। त्या शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजना हप्ता मिळणार आहे। आता बघा त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये हजारो शेतकरी अपात्र होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये आज तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता 11 ऑगस्ट रोजी म्हणजे आज दुपारपर्यंत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। परंतु त्याआधी तुम्हाला त्या ठिकाणी एक गोष्ट सांगणार आहे, त्यामधून हजारो शेतकरी देखील अपात्र केले जाणार आहेत। आता ते म्हणजे तुमच्या घरामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने जे शेतकरी त्यांनी स्वतःचं ओळखपत्र अजूनही काढलेलं नाही त्यांना ज्या शेतकऱ्यांना त्यांना देखील अपात्र केले जाणार आहे। आता स्वतःचं ओळखपत्र म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं का बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याचं स्वतःचं ओळखपत्र म्हणजे त्यांचं फार्मर आयडी कार्ड। ज्या शेतकऱ्यांनी अजून पण फार्मर आयडी कार्ड काढलेलं नाही त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही, अशी सक्त माहिती सरकारकडून आता देण्यात आली आहे। आता या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे फार्मर आयडी कार्ड नसेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही, ती सगळ्यात महत्त्वाची माहिती देखील सरकारकडून आता सांगण्यात आहे। आता कोणत्याही सप्ताह सरकारच्या माध्यमातून सोडला जाणार नाही असे सक्त निर्देश देण्यात आलेत। त्याचबरोबर कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत ते देखील आपण पाहून घेणार आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षपूर्वक बघा, या ठिकाणी सांगण्यात आले की तुमच्या बँकेचं खातं कोटक महिंद्रा बँकेमध्ये असेल, महत्त्वाचं म्हणजे जी प्रायव्हेट बँक आहे त्या बँकेला देखील प्राधान्य देत असेल, HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, अशा वेगवेगळ्या प्रायव्हेट बँकेमध्ये असेल तर त्या बँकेत देखील पैसे सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती सरकारने सांगण्यात आली आहे। त्याच्यानंतर कॅनरा बँक असेल, युनियन बँक असेल, महत्त्वाचं म्हणजे येस बँक असेल, ज्या उरलेल्या पोस्ट ऑफिस बँक असेल, या सर्व बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच सोडला जाणार आहे। त्यानंतर बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, भारतीय स्टेट बँक या सरकारी 4 बँक आहेत आणि खूप मोठ्या बँक आहेत। यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना खातं खोललं आहे आणि त्यांच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यात येणार आहे। आणि आता महत्त्वाचा प्रश्न राहिला, कोणत्या जिल्ह्यामध्ये हा हप्ता सोडण्यात येणार आहे, त्या जिल्ह्याची लिस्ट देखील आपण लगेच वाचून बघूया। या शेतकरी कायमचं महत्त्वाचं म्हणजे नमोचा आणि पीएमचा हप्ता एकत्र येत असतो, त्यामुळेच या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जिल्हे पहिल्या टप्प्यामध्ये घेण्यात आले 16 जिल्हे, त्या पहिल्या टप्प्यांची लिस्ट आपण आज पाहून घेऊया। त्यामध्ये सगळ्यात पहिला जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे नांदेड। नांदेड जिल्ह्यामध्ये या नांदेड जिल्ह्याला शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। त्याच्यामध्ये PM किसान योजनेचा हप्ता जर तुमच्या खात्यावरती जमा झाला असेल, नांदेडमधून तुम्ही जे शेतकरी व्हिडिओ बघत आहेत त्यामध्ये तुमचा PM किसान योजनेचा हप्ता जमा झालाय का बघून घ्या। त्याच्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या लवकरच सगळ्यात पहिला तुमच्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे, अशी माहिती देखील सरकारकडून सांगण्यात आली आहे। त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये, त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये, परभणी, लातूर, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बँकेला आधार कार्ड लिंक केले का ते बघून घ्या। नंतर तुम्हाला लवकरच नमोचा हप्ता आज मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मित्रांनो, अशाच प्रकारचे शेतीविषयक अपडेट बनण्यासाठी जे आपलं संभाजी अर्निंग यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।